पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला, वहिनी उघडताना जा, रोज पत्रिका देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. DTPS नगर डहाणू पश्चिम या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या सौ सायली गणेश कोठारी या वहिनींना भेटून आजच्या भागात आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आता बघा ना, या ठिकाणी किती मस्त छान रस्ता आहे आणि त्याच रस्त्यावर दुतर्फा असलेली झाडी, त्यामुळे किती उत्तम असं दृश्य दिसतंय ना. खरंच झाडं वाढवा, झाडं लावा, कारण झाडं आहेत तर सगळं काही आहे. सावली आहे. आमची माऊली सुद्धा घरात नेहमी आनंदाची सावली देण्यासाठीच झटत असते. आता या माऊलीला भेटूया, कोठारी वहिनींना भेटूया आणि सुरुवात करूया डहाणूतल्या आजच्या गप्पांना. घ्या उखाणा. गणेश माझे प्रेम, गणेश माझा श्वास, होम मिनिस्टरच्या मंगल दिवशी पैठणी जिंकण्याचा माझा ध्यास. अरे वा, अभिनंदन. हे माझे मिस्टर गणेश कोठारी. वा वा, गणेश. हा, आता कळलं का श्वास आहे. हा माझा मुलगा जी. बर. हा माझा मोठा मुलगा नमस्कार जन्मेश. बर. हे माझे सासरे. नमस्कार बाबा. हा माझा भाऊ. नमस्कार. हे माझे दीर. नमस्कार. हे माझे दुसरे दीर. नमस्कार. ते एक दुसरे दीर. ठीक आहे, ओके. हे माझे नंदेचे मिस्टर. नमस्कार. हे माझे बहिणीचे मिस्टर. ह्या मोठ्या बहिणीचे मिस्टर. नमस्कार. ह्या माझा पुतण्या. ही माझी मोठी बहीण. ही भाची. ही माझी आई. नमस्कार. ही माझी ताई. नमस्कार. माझ्या त्या दोन्ही बहिण्या. नमस्कार. आणि ही माझी बहीण. नमस्कार. ती माझी नणन. नमस्कार. ती पण माझी बहीण. आणि ती माझ्या बिल्डिंग शेजारी. ती शेवटला नणन. ती माझी जाव, कारण आम्ही 5 जणी जाव आहेत. आणि ती दुसरी एक जाव, आणि ती छोटी जाव, आणि एक चुलत जाव, आणि ही सगळ्यात छोटी जाव. आधी मला सांगा, मी घरात जाव. नाही थांबा. आणि त्या माझ्या मैत्रिणी. नमस्कार. आणि हे सगळे माझ्या कॉलनीतले फ्रेंड सगळे. थोडक्यात आत्ता लक्षात आलं असेल यांचा सगळ्यांचा उत्साह बघून शेवटचा खेळ किती रंगणार ते. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. पतंगीला दोरा, दोऱ्याला फिरकी, पैठणी मलाच मिळणार म्हणून मारली मी स्वतःभोवती जोरात गिरकी. रुसून बसली होती पैठणीसाठी खास, राकेशराव म्हणाले होम मिनिस्टर आले आहेत आज तरी हास. नमस्कार. 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 कुठलं बालपण? बोरिवली क्वार्टर नंबर 1. म्हणजे कुठे? बोरिवलीला, बोरिवली ईस्टला. तुमचं बालपण कुठलं? इकडे पोखरण म्हणून गाव आहे डहाणू तालुक्यातलं, तिथे आमचं बालपण गेलं. तिथे बालपण. तुमचे आई बाबा काय करायचे? आई बाबा शेती करतात. शेती पोखरणमध्ये? पोखरणमध्ये. तुम्ही कधी शेती वगैरे केली? हो. लहानपणी आम्ही शाळेतून आल्यानंतर शेतात जायचो. काय करायचा तुम्ही शेतात? शेतात म्हणजे मिरची वगैरे लावतात, ते मिरची तोडायला वगैरे जायचो. मिरची लावायला नाही, तोडायला जायचो झाल्यानंतर. यांचा स्वभाव कसा आहे? मिरची सारखा आहे की नाही? साखरेसारखा आहे. काय सांगता? एवढं पण नाही का? एवढं पण नका सांगू साखरेसारखं. अगदी. तुम्ही कधी शेती वगैरे केली आहे? नाही, कधीच नाही. शेतात जावंसच नाही? जावंसं म्हणजे मी गेलीच नाही त्या बाजूला कधी. बालपण म्हणजे बोरिवलीला गेलं, मग 2 वर्ष जॉब केला, बीकॉम केलं, 2 वर्ष जॉब केला, नंतर स्थळ आलं आणि मग लग्न झालं. इतक्या फास्ट असतं सगळं? नाही, सगळं लाईफ फास्ट नसतं, हळूहळूच असतं. हळूहळू असतं. कसं जमलं कसं? माझ्या बहिणीचं सासर आणि माझ्या सासूचं माहेर म्हणजे एकच. तर माझ्या बहिणीची जी नणन आहे
तिने हे स्थळ सुचवलं. म्हणजे आईने वडिलांनी सांगितलेलं की बघा स्थळ कुठे असेल तर, तेव्हा मग त्यांनी सांगितलं की हे स्थळ आहे तर तुम्ही असं बघा असं. कोणाला? म्हणजे ह्यांना नाही हो, माझ्या आई वडिलांना सांगितलं. अच्छा, अच्छा, अच्छा. म्हणजे तिला आम्ही मावशी म्हणतो, तिने सांगितलं, म्हणजे माझ्या बहिणीच्या नंडेने सांगितलं ते. मग आणि मग ते बघण्याचा प्रोग्राम झाला. म्हणजे बहिणीच्या घरी झाला तो. कुठल्या? ह्या मोठ्या बहिणीच्या तुमच्या? हा. बरं, तुमच्याकडे काय असे बघण्याचे वगैरे कार्यक्रम असतात? नाही, त्यांची नणन आहे ना, ती जरा म्हणजे हे करते, लग्न जुळवते. हो का? हा. बरं बरं. मग पुढे काय झालं? मग पुढे म्हणजे आता गावात असल्यामुळे मग वडील म्हणाले, म्हणजे बघितलं वगैरे, पण 1 महिन्यानंतर आम्ही असा रिप्लाय दिला त्याला. का? कारण गावात आहे, मग कशी गावात राहणार वगैरे. खरंच प्रॉब्लेम होतो. मग वडिलांनी हे तुम्हाला माहिती होतं सगळं यांचं पाठीमागे हे चाललंय ते गावात आहे? म्हणजे हे त्यानंतर मी पण सोडून दिलेलं. म्हणजे बघितल्यानंतर म्हणजे आठवडा गेला ना, ते म्हणतात की आता काय वाटत नाही होकार येईल असं. कोण असं तुम्हाला वाटलं? असं यांना वाटलं. कारण 8 दिवस झाले काय होकार येत नाही, जाऊ दे सोडून दे आता दुसऱ्याकडे चालू आहे. लगेच दुसरीकडे सुरू प्रयत्न. पण तुम्ही म्हणालात ना की पहिली तूच होती म्हणून तुझं काय 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 काय? एक मिनिट ऑब्जेक्शन आहे इकडे, काहीतरी इंटरेस्टिंग ते म्हणाले की तुलाच मी पहिल्यांदा पाहिलं आणि मग माझं म्हणजे तुझ्याबरोबरच लग्न केलं असं म्हणाले. म्हणजे खरं काय हो? थोडं खोटं बोलायला लागतं. काय हो, हे काय म्हणताय तसं? असं म्हणजे नाही, माहित नाही आता का कशामुळे बोलतात ते. किती वर्ष झाली लग्नाला? 18 पूर्ण झाले, 19वा लागला. 18 वर्षात किती बदलले बघितलं तुम्ही? तसे शांत होते फार, आणि फार आता बडबड म्हणजे जास्त बोलायला लागले आता. मग काय तुम्हीच बोलायचं? नाही म्हणजे त्यांना मी बोलतं केलं. तुम्ही काय 1 महिना काय विचार करत? म्हणजे तेच आई वडिलांनी म्हणजे गावात आहे, मग ते ऍडजस्ट होईल की नाही तिथे असं म्हणजे तिला वाटत होतं. मग मावशीकडे, माझी मावशी त्याच गावात दिली आहे, तिच्याकडे चौकशी केली. मग मावशी म्हणाली फॅमिली वगैरे चांगली आहे, तू काय म्हणजे काळजी करू नको. पण मग लग्नानंतर गावात किती वर्ष राहिले? 3 वर्ष, 3-3.5 वर्ष राहिलं. आणि मग लग्न लगेच झालं? नाही, मग ते पण 6 महिन्यांनी झालं. आता कोणाला मिस करताय तुम्ही? आता वडिलांना आणि सासूंना. म्हणजे वडील आता 1.5 वर्ष झाले वारले आणि सासू 6 महिने झाले वारले. तर म्हणजे वडील आणि आईनं तुमचा एपिसोड म्हणजे दर वेळेला बघतात ते. आणि ते असं ना कमेंट्स पास करायचे, म्हणजे हिने हे सांगितलं नाही तर हिला बक्षीस मिळालं असतं, किंवा म्हणजे तिने ते केलं नाही तर बक्षीस. म्हणजे मग आम्ही ऐकायचो आणि हसायचो फार. आता असते तर काय काय बोलले असते? म्हणजे खूप त्यांना बरं वाटलं असतं की म्हणजे, आणि ते म्हणायचे की तुम्ही द्या ना नंबर, तुम्ही द्या ना, तुम्ही एकदा तरी या ना टीव्हीत असं म्हणायचे. पण नाही आला नाही, तेव्हा नाही आले. आणि सासूबाई आणि सासरे पण तसंच, म्हणजे ते पण ही सिरियल म्हणजे हे बघतात, झी टीव्ही बघतातच ते. हो. आणि हे होम मिनिस्टर तर जास्त, मग ते पण तसंच म्हणजे म्हणायचे काय की म्हणजे ते पण कोणी काय आणलं नाही किंवा काय आणलं नाही, हिने हे आणायला पाहिजे होतं, ते आणायला पाहिजे होतं, तर हिला बक्षीस मिळालं. हा, बक्षीस मिळालं असतं तिला. या सगळ्या घरात शांत का हो? गप्पच असतात, कमी बोलतात? दिसतंय ना, बोलायला देत नाही. हे थोडंच बोलतात पण महत्वाचं बोलतात ना. बरं मला सांगा, लग्न अक्षता पडल्या, लग्न लागलं, नंतर काय झालं? नंतर मला जरा म्हणजे बेशुद्ध झाले मी जरा, कारण उपवास होता त्यामुळे. काय काय ओ काय काय झालं? बेशुद्ध झालं म्हणजे लग्न लागते ना तसं झालं. ते सोडा आणून तोंडावर मारला. कारण आम्ही बोरेली पासून इथे आलो होतो ना, मग ती किती वेळ गेलेला तेवढ्या. पहिल्यांदा मी बघितलंय की लग्न लागल्या 11 वर्षात कुठल्या तरी वहिनी लगेच बेशुद्ध झाल्या. काय लग्नाचा धक्का. बरं, दोघेही फिरायला वगैरे जातात? हो. कुठे कुठे घेऊन गेलात वहिनींना? गोवा, काश्मीर वगैरे. त्यांना विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर पण तुम्हीच देता. ते म्हणून तर बोलायला देत नाही. 18 वर्ष गप्पा आहात का तुम्ही? आज चान्स मिळालाय, जरा बोलून घ्या. तुम्ही आमच्या वहिनींबद्दल काय सांगा? आहे, चांगली आहे, शांत आहे. म्हणजे शांत आहे पण बडबडी आहे. शांत आहे बोललात तर मग तुमच्यावरचा विश्वास उडेल आमचा. फिरायला गेलायत आणि हरवलेत वगैरे असं झालं की नाही? तुम्ही कधी हरवलायत? हो, हरवलं म्हणजे कसं, शाळेत होते, 10वीचे पेपर होते. पेपर नव्हता म्हणजे आम्ही अभ्यासासाठी मैत्रिणीकडे गेली होती आणि आईला सकाळी 7 वाजता सांगून गेली होती, पण आई जरा झोपेत होती त्यामुळे तिला म्हणजे लक्षात नाही आलं. आणि 12:30ला शाळा सुटली आणि मैत्रिणीबरोबर गेली. मग 2-3 वाजले तरी मी येईना म्हणून आईने सगळीकडे शोधाशोध सुरुवात केली. तर तिने मी ज्या मैत्रिणीकडे गेलेली ना तिच्याकडे फोनच तिने केला नाही, सगळ्यांकडे फोन वगैरे केले
आणि मग म्हणजे आई अगदी अशी एकदमच हे झाली. मग पप्पा आले, म्हणजे सगळे आले आणि नंतर मग मी आली 3 वाजता अशी. तर आई मला अशी ओरडली वगैरे नाही, म्हणाली तू कुठे गेलेलीस. आणि मी पण घाबरलेली की एवढी लोक का जमली आहेत तिकडे आमच्याकडे. मग मी म्हटलं की मी तुला सकाळी सांगून गेलेली ना की मी जाणार आहे, असं जरा डिफिकल्टी वगैरे आहे त्याच्यासाठी. मग आईने मला म्हणजे तिला ऐकण्यामध्ये चुकी झाली आणि मी पण म्हणजे कदाचित बोलताना म्हणजे तिला ऐकणं गेलं नसेल, तिचं ऐकणं माझं ऐकणं बोलणं तिला गेलं नसेल. मग ते असं हे झालं, मिसअंडरस्टँडिंग झालं. कुठल्या विषयावर आपण सुरुवात केलेल्या गप्पा माहिती आहेत तुम्हाला? माहिती आहे, मी तर विसरलो. बरं, या गप्पा अशाच सुरू राहोत, हा आनंदही असाच सुरू राहणार आहे. पण आत्ता या ठिकाणी पहिला म्हणजे वजनाचा काटा येणार आणि त्या वजनाच्या काट्यावर मी जेवढं वजन सांगणार तेवढं वहिनी गोळा करणार का बघूया. वेळ 2 मिनिटाची आणि वजन आहे 507 ग्रॅम. चला, वेळ सुरू झाली. 30 सेकंद झालेली आहेत, 1.5 मिनिट राहिलेलं आहे. 1 मिनिट पूर्ण झालं, 1 मिनिट राहिलेलं आहे. पाचशे 40 सेकंद राहिलेली आहेत. 30 सेकंद राहिलेली आहेत. 20 सेकंद राहिलेली आहेत. अभिनंदन. 1 2 3 4 5 6 7 8 14 गुणुले 200 2800 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. या, नमस्कार. हाय, सज्ज आहेत बघा. हो ना? तुम्ही सांगा, मिस्टरांबद्दल त्यांनी स्वभावात काय बदल केला पाहिजे? एकच सांगा बदल. एक म्हणजे चिडचिडपणा थोडा करतात आणि थोडंसं एखादी वस्तू काढायची असेल ना की सगळं अस्तव्यस्त करून ठेवतात. ते जरा बदललं पाहिजे. काय हा बदल होईल असं वाटतंय? बघूया, कोण बघणार? मी. हे सगळं जिंकल्यावरच बघूया. तोपर्यंत तुम्ही बदल करणार नाही. बरं, तुम्ही सांगा, आमच्या वहिनींनी स्वभावात काय बदल केला? का ना आहे तशीच राहिली पाहिजे. बरं, हा गप्प. बरं, या दोघांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा. आता कोण बोलणार? बोला तुम्ही या दोघांबद्दल. माझी मुलगी एकदम शांत आहे. हा. तशी चिडली तर मग रागावली तर ती ऐकत नाही, पण एकदम शांतपणे सगळ्या बरोबर मिळून मिसळून राहते ती. बरं बरं बरं. आता माझी 2 नंबर सून हो फार बोलकी आहे, सगळ्यात जास्त शिकलेली आहे आणि सगळ्यांना शिकवते. हो का? शिकवते म्हणजे शिकवतच असते? चुकल्यानंतर शिकवत असते. हो का? घरात काय काय करायचं, कुठली. अजून कोण बोलणार? स्पष्ट बोलतात. काय असेल ते लगेच मनात काय ठेवत नाही. वा वा. आणि कधी कधी ओरडते, कधी कधी ओरडते, पण तेवढंच समजून पण घेते आणि खूप प्रेम करते. अरे अरे वा. जशी घरात सासरी हे होतं तिचं, तसं माहेरी पण ती सगळं जे सांगेल ते खरं. आम्ही मोठ्या असलो तरी. एक मिनिट, तुम्ही बहिणार, तुम्ही कौतुक करताय का तक्रार? म्हणजे तिच्यामुळे सगळे शांत होते. म्हणजे सगळीकडे आपलं तेच खरं. व्यवस्थित समजवणं आणि व्यवस्थित समजून घेणं, ह्या दोन्ही पॉईंट तिच्या बाजूने. हे कोण बोलतात? माझी वहिनी आहे, मी मोठी जाणार आहे, पण स्वभावान चांगली आहे, सगळ्यांना सांभाळून घे. वा वा, छान. तुम्हाला सतत यावंसं वाटतं इकडे? हो. आणि तुम्हाला कधी जाईन असं होतं? मी नेहमी जाते घरी. माझ्या घरी
तरी मी नेहमी जाते. तुम्ही नेहमी जाता. हो, म्हणजे नाही, हे- नाही, नाही. नणंद आली की नाही, कधी सगळ्या नंदा आल्यानंतर मी सगळ्यांचं व्यवस्थित करते. हा. कोणाचं आणि पण नाही असं वाटतं की नाही कधी एकदा जाईल नाही, असं वाटत नाही मला. अजिबात वाटत नाही मला. नाही वाटत नाही. त्याला तेवढा वेळ पण नसतो राहायचा. नाही. तुम्हालाच वाटतं एकदा निघावं. आणि ती माझी मोठी बहीण आहे ती. बोला बोला बोला. प्रेमळ आहे पण काही वेळा तोडून पटकन बोलते. खूप फटकन बोलता. मग तो स्वभाव थोडा बदलला तर बरं नाही का वाटत? हो. हा मग कधीपासून? आजपासून बघा यातून एकच आहे, सगळ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही इतक्या चांगल्या आहात, इतक्या गोड आहात, फक्त जे पटकन बोलता आणि मग नकळत कोणाला तरी वाईट वाटतं ना, तेवढंच जर काढून टाकलं तर किती बदल होईल ना अजून. आणि मग भाऊ पण लगेच खुश झाला, त्याने टाळ्या वाजवल्या, कारण सगळ्यात जास्त चटके बिचारा त्यालाच बसले. कारण सगळ्यात लहान आहे. हो की नाही हो? माऊली आजपासून फक्त तेवढंच कमी करा, एवढीच इच्छा आहे सगळ्यांची. आणि आता अभिनय करणार आहे तुम्ही सगळ्यांनी ओळखा. मराठी चित्रपटाचं नाव ओठांची हालचाल झाली तर बक्षीस जाणार. हा कंजूस झी मराठीकडून मोत्याचे झुमके तुम्हाला. मराठी गाणं ओळखा. खिडकी खिडकी अभिनंदन मोत्याचे. म्हण म्हण. बोलायचं नाही, ओठांची हालचाल नाही. असेल हरित 10 9 8 कोल्याला द्राक्ष आंबट 6 पहिलं परत करा 5 आंबट गोड आंबट आंबट 4 वेळ संपली म्हणायच्या आधीच साखरेचं खाल्लं. सुरुवात साखर आणि मिरचीवरनच झाली होती. साखरेचं खाणार त्याला देव. झी मराठीकडून ही चिंचपेटी आम्ही नाही. आणि आता एक चिठ्ठी आपण जाहीर करणार आहोत. ये बाळा ये, तू ये. नाव सांग. श्रावणी खोटाले. शाळेत जाते तू? हा जाते. काय शाळेचं नाव? सेंट मिलिया स्कूल. बर, तुला भीती वाटते का? नाही, आई आली आहे इकडे खेळायला. आलाय. घे एक चिठ्ठी काढून माझ्याकडे दे. दे जा. नाव आहे शीतल मिलिंद पाटील. या नाव सांगा. सौ शीतल मिलिंद पाटील. माहेर कुठलं? माहेर विरार. विरार. कुठे भेटले मिलिंद? विरारलाच. कसं काय, जीवदानीची यात्रा होती का? अरेंज मॅरेज. अच्छा अच्छा अच्छा, मला वाटलं यात्रेत गेले होते आणि भेटले. बरं, त्यांना आमच्या शुभेच्छा द्या. हा, त्यांना नमस्कार सांगा आणि घ्या उखाणा घ्या. 100 रुपये सागरात प्रेमरूपी नौका. मिलिंदरावांचं नाव घेते, सगळ्यांनी ऐका. टाळ्या वाजवून शुभेच्छा देवी आणि बघूया कोण जिंकणार पैठणी. सुरुवात करूया खेळाला. दोघींनाही 10-10 संधी. याच ठिकाणचा हा लोखंडी बाकडा, ज्या बाकड्यावर जाऊन तो फुटबॉलचा चेंडू थांबला पाहिजे. एक टप्पा पडून टाकलेला चेंडूच त्यामध्ये थांबणार. जर थेट टाकला तर तो मोजला जाणार नाही. दोघींनाही 10-10 संधी. या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. टाळ्या वाजवून शुभेच्छा. Gigi, 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 Gigi,
तीन 0 टाटा. 4-1 4-1 4-0 5. 5-2 6-3 4 8-1 2 संधी राहिलेल्या आहेत. यांची गुणसंख्या आहे 4, यांची गुणसंख्या आहे 1. ज्ञान अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुझ्यासाठी, ही भेटवस्तू तुझ्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी. उपविजेत्या ठरल्या कोठारी वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या पाटील वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. DTPS कॉलनी डहाणू या ठिकाणी रंगलेला हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन याच उत्साहात होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.